मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण की जे तीन महत्त्वाचे फूड कंपाऊंड बघितले होते, त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा फूड कंपाऊंड कोणता होता? कार्बोहायड्रेट्स. तर मी इन शॉर्ट लिहितो, कार्बोहायड्रेट्स होतं. दुसरं कोणतं होतं? प्रोटीन. आणि तिसरं कोणतं होतं? फॅटी ऍसिड, लिपिड्स. ओके, CPL. इन शॉर्ट लिहून पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स हे होतं. आणि आता आज आपण बघणार आहोत विटॅमिन्स. आज कोणतं बघणार आहोत? विटॅमिन्स. तर एनर्जी प्रोडक्शनसाठी आपण या चार घटकांचा वापर करत असतो. दिस इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर आवर बॉडी. ओके, फॉर द बॉडी ग्रोथ अँड प्रॉपर फंक्शन ऑफ देअर बॉडी. ओके, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स, विटॅमिन्स इज व्हेरी इसेन्शियल. म्हणून आपण ह्याच्याबद्दल सगळे तीन बद्दल आता आपण डिस्कस केलेलंच होतं ऑलरेडी. आता विटॅमिन्स बद्दल आपण आज काय करणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये विटॅमिन्स बद्दल म्हणजेच काय, विटॅमिन्स म्हणजे काय म्हणतात? जीवनसत्वे. ओके, विटॅमिन्स म्हणजे काय? जीवनसत्वे. म्हणजे आपल्या जे महत्त्वाचे असे पार्ट्स आहेत बॉडीचे किंवा अवयव आहेत किंवा भाग आहेत, त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालावं म्हणून विटॅमिन्स असतात. त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे व्हावं, जी प्रोसेस आहे ती चांगल्या प्रकारे ऑपरेट व्हावी, चालावी म्हणून काय असतं? विटॅमिन्स असतं. मग त्या विटॅमिन्स बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर कुठलाही अवघड काहीच नाही याच्यामध्ये. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्स दिले आहेत. जनरल नॉलेज थोडंसं तुम्हाला याच्यातून माहिती मिळून जाईल. ठीक आहे, म्हणून हा व्हिडिओ जरा काळजीपूर्वक बघा. विटॅमिन्स आर हेटेरोजेनियस कंपाउंड ऑफ each essential for proper operation of process in your body. Vitamins are heterogeneous. आता बघा, हेटेरोजेनियस म्हणजे हेटेरोजेनियस हा शब्द आता दोन प्रकारचे आपल्याला आपण नवीला नव्हतं तुम्हाला. होमोजेनियस हे मानवाचे नाव नाही का? नाहीतर हेटेरोजेनियस आणि होमोजेनियस मानवाचे नाव तुम्ही सांगितलं. हेटेरोजेनियस, होमो म्हणजे एकच घटक असते. होमो म्हणजे किती? एक घटक असलेला. आणि हेटेरो म्हणजे अनेक घटक असलेला. अनेक घटक. ओके, अनेक घटक, एक घटक किंवा संयुगे, अनेक घटक किंवा संयुगे. तुम्ही कुठलेही वापरा, एक घटक वापरा किंवा संयुगे वापरा, अनेक घटक वापरा किंवा संयुगे वापरा. ओके, होमो म्हणजे एक, हेटेरो म्हणजे अनेक. ठीक आहे, आता बघा, विटॅमिन्स ऑफ हेटेरोजेनियस. हेटेरोजेनियस म्हणजे अनेक अशा कशाचं? कंपाऊंड आपल्याला माहिती आहे, संयुगे म्हणतात. कधी संयुगे तयार होतात? जेव्हा दोन मूलद्रव्ये एकत्र येतात. जेव्हा दोन किंवा जास्त मूलद्रव्ये एकत्र येतात. जसं आपण संयुग बघितलं होतं नववीला, Na होता प्लस Cl केला, आपण NaCl केला, आपल्याला संयुगे मिळाले. NaCl काय मिळालं आपल्याला? संयुगे मिळाले. विटॅमिन्स आर हेटेरोजेनियस कंपाउंड. हेटेरोजेनियस म्हणजे अनेक प्रकारचे संयुगे याच्यामध्ये असतात. हेटेरोजेनियस कंपाउंड म्हणजे अनेक प्रकारचे संयुगे एकत्र येऊन अनेक प्रकारचे संयुगे, सबस्टन्स नाही म्हणते. सबस्टन्स म्हणजे पदार्थ नाही, संयुगे, अनेक प्रकारचे संयुगे म्हणजे अनेकपेक्षा एकात मिळून काय तयार होतात? हे विटॅमिन्स तयार होतात. which is essential for proper operation of various processes in body. प्रॉपर सातत्य ठेवण्याचं काम करतात. ऑपरेशन म्हणजे क्रिया, आपल्या शरीरातली जी प्रॉपर सातत्य ठेवणं त्या क्रियामध्ये. मग ती कशामध्ये असते? व्हेरियस प्रोसेस इन बॉडी. मग व्हेरियस प्रोसेस आपल्याला माहिती आहे, संस्था माहिती आहे, सिस्टम माहिती आहे. रेस्पिरेटरी आहे, डायजेस्टिव्ह आहे, एक्सक्रिटरी आहे, सर्क्युलेटरी आहे, CNS सिस्टम आहे. तर या सर्व सिस्टम्सला काय करणं? प्रॉपर यांचं ऑपरेशन घडून आणणं किंवा याचं कार्य सातत्यपणे कसं टिकून राहील याचं काम करण्याचं काम हे विटॅमिन्स करत असतात. काल पहिलं वाक्य आपलं, विटॅमिन्स आर व्हॉट? विटॅमिन्स आर हेटेरोजेनियस कंपाउंड which are essential for proper operation of various part in process in body. म्हणजे विटॅमिन्स हा काय आहे? अनेक संयुगाचे काय आहे? संयुग आहे, अनेक घटकांचं संयुग आहे. त्याला कशासाठी वापरतात? की आपल्या शरीरात प्रक्रिया चांगल्या प्रकारे चालावी यासाठी विटॅमिनचा वापर केला जातो. ठीक आहे, पुढं. There are main 6 types of vitamins. किती टाइप्स आहेत? मेन म्हणजे सायन्स मध्ये, विज्ञानामध्ये मुख्य 6 असे विटॅमिनचे प्रकार आहेत. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे.
देयर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटामिन्स. म्हणजे किती त्याचे 600 प्रकार आहेत. 6 प्रकारामध्ये एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. ए नावाचं विटामिन, बी नावाचं विटामिन, सी नावाचं विटामिन, डी नावाचं आणि ई. बरोबर. आणि लास्ट व्हॉट के. किती झाले? हे तर 3 झाले, हे 2 आणि हे 3. म्हणजे 6 प्रकारचे काय आहेत? मेन काय आहेत? विटामिन्सचे प्रकार आहेत. कोणकोणते? देयर इज मेन 6 टाइप्स ऑफ विटामिन्स लाइक ए बी सी डी ई. ई पर्यंत आपल्याला जसं आपण अल्फाबेट म्हणत असतो इंग्लिश चे तसंच घ्यायचं. ए बी सी डी ई. ई नंतर य घ्यायचं नाही, के. फक्त के आपल्याला सिक्वेन्स नुसार येत नाहीये. के फक्त एक्स्ट्रा आपल्याला घ्यावा लागतो. बरोबर. म्हणजे ए बी सी डी ई पर्यंत ई नंतर डायरेक्ट के. हे 6 काय आहेत त्याचे टाइप्स ऑफ विटामिन्स. आउट ऑफ दिस म्हणजे या 6 मधून ए डी आणि ई. ए डी ई हा जो ए आहे पहिला, हा चौथा आणि पाचवा. पहिला, चौथा आणि पाचवा जो आहे अँड आल्सो के आणि सहावा. पहिला, चौथा, पाचवा आणि सहावा. चौथा, 5, 6 आणि 1. 4, 5, 6 आणि 1 वेगळा. हे काय आहे? फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल हे काय आहे? फॅट म्हणजे मेदामध्ये. मेदामध्ये मेद. आपल्या मेदामध्ये म्हणजे चरबीमध्ये. चरबी जी असते त्याला मेद म्हणतो आपण, फॅट म्हणतो. ते सोल्युबल असतात, त्याच्यात मिक्स होऊ शकतात. सोल्युबल म्हणजे मिसळणे, मिसळतात. सोल्युबल म्हणजे मिसळू शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. सोल्युबल म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये मिसळू शकतात. ठीक आहे. जे काय सांगितलंय मेन 6 टाइप्स ऑफ विटामिन्स. व्हिच वन? ए बी सी डी ई. ई ई नंतर डायरेक्ट के. दिस इन आउट ऑफ दिस A D E K is what fat soluble. हे मेदामध्ये मिक्स होऊ शकतात, चरबीमध्ये मिक्स होऊ शकतात, मिसळतात. सोल्युबल म्हणजे मिसळणं पूर्णपणे. Whereas मग राहिले कोण? B C. राहिले कोण? B and C are water soluble. हे पाण्यामध्ये मिक्स होतात. B आणि C काय होतात? पाण्यामध्ये मिक्स होतात. म्हणजे जे वरचे 4 सोडून जे राहिले शिल्लक ते काय असतात? वॉटर सोल्युबल असतात. म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होतात. कशामध्ये मिक्स होतात? पाण्यामध्ये. कळलं? समजलं? किती टाइप्स आहेत विटामिनचे? 6 आहेत. कोणकोणते? ए बी सी डी ई. ए बी सी डी ई नंतर डायरेक्ट के. त्याच्यामध्ये ए डी ई के हे काय? फॅट सोल्युबल आहे. आणि राहिलेले बी आणि सी आर वॉटर सोल्युबल. बी आणि सी आर वॉटर सोल्युबल. कळलं? We have seen that FeDH2 तुम्हाला माहितीच आहे FeDH2 NADH2 आपण अगोदर बघितले प्रोड्यूस प्रोसेस इन ग्लायकोलायसिस. तर माहिती आहे FeDH2 आणि NADH2 ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये दोन्ही मध्ये तयार होतात. FeDH2 फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि NADH2 निकोटायनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. दिस इज अ व्हॉट? 2 एन्झाइम. एन्झाइम्स हे काय आहे? एन्झाइम्स. काय ते? एन्झाइम. विक्रे. की आपल्याला माहिती आहे यांचं काय फंक्शन, यांचं कार्य काय आहे? की रेस्पिरेशन मध्ये मदत करणं, स्पेशली सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये. आणि काय करणं? रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करणं, त्याचा वेग वाढवणं, याचं काम असतं. मग ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल मध्ये तयार झालं होतं हे आपल्याला माहिती आहे. मग याचा वापर काय बघूया? विटामिन्स रायबोफ्लेविन. विटामिन्स रायबोफ्लेविन नावाचा एक विटामिन्स आहे. तो विटामिन्स त्याला काय म्हणतात? B2 म्हणतात. B2 म्हटलं तर तुम्ही काय म्हणायचं? कुठलं नाव घ्यायचं? रायबोफ्लेविन. B2 विटामिन म्हटलं त्याचं नाव काय विचारलं तर रायबोफ्लेविन. काय द्यायचं? रायबोफ्लेविन. निकोटायनामाइड. निकोटायनामाइड जर विचारलं तर काय राहणार? B5 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे विटामिन रायबोफ्लेविन B2 मीन्स रायबोफ्लेविन किंवा रायबोफ्लेविनला विटामिन्स काय म्हणतात? B2. किंवा निकोटायनामाइडला विटामिन्स कुठलं नाव आहे? B5 किंवा B5 ला कुठलं नाव आहे? निकोटायनामाइड रिस्पेक्टिव्हली. ओके. नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजे कोणाच्या प्रोडक्शन साठी महत्त्वाचे आहेत? हे FeDH2 आणि NADH2 साठी. FeDH2 आणि NADH2. म्हणजे रायबोफ्लेविन आहे का? फ्लेविन वापरलं नाही तर मी फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. म्हणजे रायबोफ्लेविन महत्त्वाचं आहे. म्हणजे B2 कशासाठी महत्त्वाचं आहे? FeDH2 साठी. आणि निकोटायनामाइड कशासाठी महत्त्वाचं आहे? NADH2 साठी.
म्हणून वापरताना मी नाव घेताना काय करायचं, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. फ्लेविन आलं का, रायबोफ्लेविन आलं का, रायबोफ्लेविन म्हणजे B2 रायबोफ्लेविन आहे आणि B5 निकोटाइनामाइड आहे, म्हणजे सायमल्टेनियसली रायबोफ्लेविन एपिडेस्टो साठी आणि निकोटाइनामाइड NADH2 साठी वापरला जातो. ठीक आहे, नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन, म्हणजे या दोन एपिडेस्टो आणि NADH2 तयार करण्यासाठी B2 आणि B5 यूज केला जातो, वापरला जातो. ठीक आहे, तर हे समजलं तुम्हाला, सोपं आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. देयर इज अबाउट 65 to 70% ऑफ वॉटर इन आवर बॉडी, म्हटल्यावर काय 65 ते 70% आपल्या शरीरात पाणी असते. किती आहे, 65 ते 70%. म्हणजे ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट इन आवर बॉडी, म्हणजे जास्तीत जास्त काय असतं आपल्या शरीरामध्ये पाणी असतं. देयर इज अबाउट 60 to 70% ऑफ वॉटर इन आवर बॉडी, म्हणजे सायंटिफिक फिगर आहे, सायंटिफिक संख्या आहे, वैज्ञानिक संख्या आहे. हे लगेच तुम्हाला हेच लिहायचं परीक्षेला, 65 ते 70 तिथं करायचं नाही जास्त, 95 ते 80 करायचं नाही. ठीक आहे, ईच सेल कंटेन्स 70% ऑफ वॉटर, आणि आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ईच सेल 70% ऑफ वॉटर असतं बाय बॉडी वेट, बाय बॉडी वेट, म्हणजे आपल्या शरीराच्या 70% वॉटर म्हणजे 70% पाणी सेल्स मध्ये असतं. सेल्स म्हणजे पेशीमध्ये असतं. कळलं? ब्लड प्लाझ्मा आल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड प्लाझ्मा म्हणजे रक्त पेशी द्रव्य पटल, रक्त पेशी द्रव्य पटल म्हणतात, रक्त पेशी द्रव्य पटल म्हणतात त्याला. आल्सो कंटेन्स 90% वॉटर, म्हणजे रक्तामध्ये, इन शॉर्ट रक्तामध्ये 90% पाणी असते. फंक्शनिंग ऑल सेल अँड होल बॉडी डिस्ट्रीब्यूट इवन लिटल लॉस ऑफ वॉटर. फंक्शनिंग ऑफ सेल म्हणल्यावर काय, पेशींचं कार्य किंवा पूर्ण शरीराचं कार्य डिस्टर्ब होऊ शकतं. डिस्टर्ब म्हणजे खराब होऊ शकतं. कधी, when little loss of water, जरा सुद्धा पाण्याचा लॉस तुमच्या शरीरामध्ये झाला तर तुम्हाला काय होऊ शकतं, फंक्शनिंग ऑफ सेल डिस्टर्ब होऊ शकतं आणि होल बॉडी फंक्शन पण डिस्टर्ब होऊ शकतं. डिस्टर्ब होऊ शकतं. काल तर आजचा हा जो व्हिडिओ होता सोपा होता अतिशय, कायचा पण याच्यामध्ये नव्हतं. ठीक आहे, विटामिन्स बघितलं आपण आज, जीवनसत्वे. विटामिन्स कशाचा बनलेला आहे, कशाचा बनलेला आहे, हेटेरोजेनियस कंपाऊंड पासून बनलेला आहे. बरोबर. प्रॉपर ऑपरेशन इन व्हेरियस प्रोसेस इन बॉडी साठी महत्त्वाचं आहे. आता समजलं की विटामिन 6 मेन टाइप्स आहेत त्याचे, A B C D E नंतर K आहे. याच्यातलं A D E K जो आहे फॅट सोल्युबल आहे, आणि राहिलेलं B आणि C आहे तो वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे पाण्यात मिसळणारे आहेत किंवा मेदामध्ये मिसळणारे आहेत. फॅट म्हणजे मेद, लिपिड NADH मध्ये दिसतो. ग्लायकोलायसिस क्रेब्स सायकल मध्ये तयार झालेला आहे. रायबोफ्लेविन म्हणजे B2 हा एपिडेस्टो साठी वापरला जातो, आणि निकोटाइनामाइड B5 हा NADH2 साठी वापरला जातो. ते सांगितले नेसेसरी फॉर द प्रोडक्शन कोणाच्या एन्झाइमच्या. 65 to 70% ऑफ वॉटर असतं आपल्या बॉडीमध्ये. ईच सेल म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये 70% ऑफ वॉटर असतं बाय वेट ऑफ द बॉडी. ब्लड प्लाझ्मा रक्त पेशी द्रव्य पटल ब्लड प्लाझ्मा आल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर, म्हणजे त्या ब्लड मध्ये 90% ऑफ वॉटर असतं. फंक्शन ऑफ ऑल सेल अँड होल बॉडी डिस्टर्ब इट व्हेन लिटल लॉस ऑफ वॉटर, म्हणजे जरा सुद्धा जर पाण्याची कमतरता शरीरात तयार झाली तर काय होऊ शकतं, आपले सगळे जो सेलचा जो फंक्शन आहे, पेशीचं जो कार्य आहे किंवा शरीराचं कार्य आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो. कळलं? अवघड शब्द कुठले आहेत बघा, हेटेरोजेनियस सांगितलं. अनेक घटक हेटेरोजेनियस कसे तयार होतो, हेटेरो म्हणजे अनेक, होमो म्हणजे एक, हेटेरो म्हणजे अनेक, म्हणजे अनेक असे संयुगे एकत्र येऊन हा विटामिन्स तयार होतो. ऑपरेशन म्हणजे क्रिया असते. फॅट म्हणजे मेद असतो. एपिडेस्टो तुम्हाला माहिती आहे, ग्लायकोलायसिस क्रेब्स सायकल तुम्हाला माहिती आहे. रेबोफ्लेविन हा विटामिनचं नाव आहे जो एपिडेस्टो मध्ये असतो, एपिडेस्टो तयार करण्यासाठी लागतो. निकोटाइनामाइड हा NADH2 तयार करण्यासाठी लागतो. ब्लड प्लाझ्मा सांगितलं, पेशी रक्त पेशी द्रव्य पटल. ओके, तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. फंक्शनिंग म्हणजे काय, कार्य. होल बॉडी म्हणजे सर्व शरीर. तर हा व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक बघा. मला कुठेही याच्यामध्ये पॉईंट समजला नसेल, पॉईंट नंबर सांगा किंवा वर्ड सांगा, कुठला अवघड जात असेल, वर्ड अंडरस्टँडिंग झालं नसेल, संबंध
नक्कीच विचारा. तुम्हाला काय शंका असेल तर विचारा. थँक्यू.